शिक्षणाधिकारी आहेत हे जाणीवपूर्वक या शाळांना पाठीशी घालत असल्याचे यामधून दिसून येत आहे। या सर्व प्रकारामुळे आज शिरूर तालुक्यातील जवळपास 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांचं जे आहे शोषण चालू आहे। यामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे आणि पालकांचं आर्थिक शोषण आणि पिळवणूक चालू आहे। या सर्व प्रकाराला विरोध करण्यासाठी मी दिनांक 20 मे 2024 पासून माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा 2 मे 2024 रोजी दिलेला होता। परंतु शासनाकडून जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक 6 जून 2024 पर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्यामुळे आचारसंहिता लागू आहे असं कारण दाखवून